आज मोदींच्या हस्ते भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे। आज सकाळी 8:30 वाजता भाजप मुख्यालयामध्ये हा जाहीरनामा प्रसिद्ध होणार अशी माहिती मिळाली आहे। अमित शहा आणि जे पी नड्डाही यावेळेला उपस्थित राहतील। देशामधील तब्बल 15 लाख मतदारांकडून त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या मागवण्यात आलेल्या होत्या। नमो ॲपच्या माध्यमातूनही जनतेच्या मागण्या या मागवण्यात आल्या होत्या। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। 2014 आणि 2019 मध्ये सत्ता मिळाल्यानंतर आता भाजप पक्ष पुन्हा एकदा हॅट्रिक करण्याच्या तयारीमध्ये आहे आणि लोकसभा निवडणुकांची संपूर्ण जी रणधुमाळी आहे ती देशभरात सुरू असतानाच आज राजधानी दिल्लीतल्या मुख्यालयामध्ये जी विस्तारित बिल्डिंग आहे त्यामध्ये भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे। काही वेळातच हा जाहीरनामा प्रसिद्ध होईल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जे पी नड्डा, अमित शहा उपस्थित असणार आहेत। केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती बनवण्यात आलेली होती आणि त्या समितीची बैठक जी आहे त्या बैठका झालेल्या होत्या आणि त्यानंतर हा जाहीरनामा तयार करण्यात आला। आपण जर समोर फलक पाहिला तर मोदी की गॅरंटी 2024 संकल्पपत्र लोकार्पण म्हणजे जाहीरनाम्याला संकल्पनामा असं खरं तर संबोधलेलं आहे भाजपनं। महत्त्वाचं हेच आहे 15 लाखांपेक्षा जास्त लोकांकडून जी मतं आहेत ती मागवण्यात आली होती। नमो ॲपवरून देखील मागवण्यात आलेली होती आणि हा संपूर्ण हॉल जो आहे तो सज्ज झालेला आहे। आपण जर पाठीमागं जरी नजर टाकली तरी त्यांचे काही म्हणजे पक्षाचे काही प्रमुख पदाधिकारी असतील, त्याचबरोबर माध्यमकर्मी म्हणजेच पत्रकार असतील, त्यांच्यासाठी खास व्यवस्था खरं तर करण्यात आलेली आहे। काँग्रेसपेक्षा हा भाजपचा जाहीरनामा किती वेगळा असणार आहे किंवा त्यातून युवक असतील, महिला, शेतकरी यांच्यासाठी नवीन काही घोषणा केल्या जातात का, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमार सह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली।